नमस्कार मैत्रिणींनो, तर डाळ खिचडी बनवत होते. ह्याच्यासाठी घेतल्यात मिरच्या, लसूण, टोमॅटो, त्यासोबत कढीपत्ता, डाळ तुम्ही आवडीप्रमाणे मुगाची सुद्धा घेऊ शकतात. सोबतच हे साहित्य सगळं एकत्र करून घेतलंय, कारण की मग आयत्या वेळी गोंधळ व्हायला नको. सगळं साहित्य स्वच्छ धुवून चिरून मग तयार करून आपण याची सुरुवात करणार आहोत. टोमॅटो चिरून घेतलेत, कांदे चिरून घेतलेत, लसूण पाकळी फोडणीच्या वेळेस आपण करून घेतोय. त्यासोबतच ह्या सगळ्या साहित्याला एकजीव करून आपण अगोदर डाळ कुकरमध्ये शिजवून घेतोय, हळद आणि मीठ घालून. शिजून झाल्यानंतर तांदूळही बाजूला शिजवायला वेगळे ठेवलेले आहेत, ज्यामुळे लवकर दोन्ही एकाच वेळेस तयार होईल. सोबत फोडणी घालून घेते. आता फोडणी घालून त्याच्यात जिरे, मोहरी, हिंग, मिरचीचे तुकडे, कांदा, टोमॅटो हे सगळं साहित्य घालून आपण परतून घेणार आहोत. परतून घेतल्यानंतर त्यात मसाले वगैरे घालणार आहोत आणि मग आपलं वरण त्यात ॲड करणार आहोत, जे आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहे. मसाले छान परतून झाले. सोबतच आपण त्यामध्ये वरण तुरीचं ॲड करत आहोत आणि भात ॲड करून शिजवायला ठेवले. आणि आता त्यावर घालणार आहोत फोडणी, जिच्यात मिरची, लसूण, जिरे, कढीपत्ता आणि हिंग आणि बाकीचे तिखट मसाले घालणार आहोत. आता छान शिजून झालेलं आहे. त्यानंतर त्याच्यावरती आपण छानशी फोडणी घालणार आहोत आणि भुरभुऱ्यावरून छान हिरवीगार गावरान कोथिंबीर. तर आपली डाळ खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे. ही डाळ खिचडी तुम्ही तूप घालून किंवा तुपाशिवाय सुद्धा छान लागते. पापड, डाळ खिचडी, त्यावर साजूक तूप. तर आपल्याला रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारची रेसिपी आपण नक्की करून पहा. टेस्टी लागेल आणि हेल्दी आणि टेस्टी असा हा उत्तम पर्याय आहे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.